सो हॅलो एव्हरीवन, आज आपल्या सोबत आहेत विजय. हॅलो विजयजी, कसे आहात? नमस्ते. छान आहोत. छान आहेत. ग्रेट ग्रेट. सो विजयजी, जे एन्झायटी मधून बाहेर आले आहेत, त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपण कधीपासून हा प्रॉब्लेम एन्झायटीचा फेस करत होतो आणि काय काय चॅलेंजेस फेस करत होतो विजयजी? मी साधारण 2017 पासून मला हे अ, त्रास होत होता. सारखी आमच्या प्रशासकीय कामकाजाच्या संदर्भातली आणि आरोग्याच्या संदर्भातली मला भीती वाटायची सातत्याने. विशेषतः आरोग्याच्या संदर्भात काय होईल, काही नाही होणार या संदर्भात हम्म, मला भीती वाटत असायची. त्याच्यानंतर हम्म, मी आमच्या काही मित्रांच्या सल्ल्यानुसार काही मानसोपचार तज्ञांची देखील मी त्याच्यात मदत घेत होतो. वैद्यकीय उपचार ते त्यांचे चालू होते. आणि सध्या गेले 16 तारखेपासून 16 जुलैपासून मी आपल्या हॅपी लिव्हिंगच्या कोर्स जॉईन केल्यानंतर मला त्यांनी ज्या टिप्स दिल्या, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्याचं मी जसं जसं अंमलबजावणी करतोय किंवा आपल्याला हे करतोय, प्रॅक्टिस करतोय. त्याच्यामुळे मला हम्म. खूपच चांगला बदल वाटतोय, सुधारणा वाटते. व्हेरी गुड. सो हॅपी लिव्हिंग सोबत तुमची जर्नी कशी राहिली? काय काय एक्झॅक्टली चेंजेस, काय बदल तुम्हाला जाणवत आहेत? हॅपी लिव्हिंगच्या मुळं अ, दररोज जे आपलं सुरुवातीला जे आपलं सेशन झालं, त्याच्यातच हम्म, ते जो मंत्र मिळाला, आर 3R, त्या हम्म, संदर्भात, ट्रिपल आरच्या संदर्भात. तर त्याच्यामुळंच 50पेक्षा जास्त टक्के मला रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर दैनंदिन जे आपले होणारे सेशन आहेत, त्याची सकाळी दररोज आपले हार्दिक शर्मा सर असतील किंवा अमृत पावसकर सर असतील किंवा स्वतः आता पवार सर असतील, यांच्या माध्यमातून अजून एक मॅडम पण असायचे कोणतरी, ते असतील. हम्म, तर ते दररोज सकाळी ते जे टिप्स द्यायचे, मार्गदर्शन करायचे, तर ते एक मला अतिशय चांगलं वाटलं. त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी याचं छान सांगितलं. आपल्या हार्दिक सरांनी त्याच्या कॉन्फिडन्सचा असेल किंवा हम्म, हम्म, पॉवरफुलचा असेल किंवा हॅपीचा असेल किंवा पावसकर सरांनी ते आम्हाला जसं सकाळी झोपात उठल्या उठल्या तिकडे घेऊन जायचे, आपल्या याला कशाला, सुंदर हम्म, बीच बीच दाखवायचे एक छान हम्म, पैकी. बीच हम्म. घेऊन दाखवायचे. त्याच्यानंतर याचं शिकवलं आपल्या प्रत्येक सजगतेचं, त्याला काय मराठी इंग्लिश मध्ये काय म्हणतात, आपलं प्रत्येक अवयवाकडे लक्ष द्यायचं बुवा, नाही का. हम्म. तर त्याचं एक राईट. छान तिने शिकवलं. म्हणजे तुमच्या डोळ्यांकडे पहा, नाकाकडे पहा, हळूहळू गालांकडे पहा, रिलॅक्स हम्म. रिलॅक्स करीत जायचं प्रत्येक अवयव. तर ते ते राईट. असे टप्पे वेगवेगळे त्यांनी छान शिकवले. त्याच्यानंतर ते एक मॅडम, काय नाव आहे, मी विसरलो त्यांचं, ते सारखे फोन करून मला फॉलोअप घ्यायच्या. ते त्यांची ही पद्धत, म्हणजे मला कामाच्या याच्यात वेळ मिळत नसायचा ते द्यायला. येस. तर अंजली ते मॅम. त्यांचं तरी फॉलोअप ते घ्यायचं. हा, हम्म. काय नाव आहे अंजली त्यांचं? मॅम. अंजली मॅम. हा, अंजली मॅडम. आता पण हम्म. त्यांचा फोन आला होता सुरुवातीला आपलं पहिले, हा, म्हणजे हा. त्यांनी फॉलोअप घेतला. त्याच्यामुळे एक आणखीनच आपण एक हे करायला पाहिजे असं, विसरलो तरी तरी हम्म. करायला प्रेरणा मिळायची. हम्म. राईट. राईट. ग्रेट. सो छान वाटतंय खरंच आणि आनंद सुद्धा होतोय तुमचा चेंज, ट्रान्सफॉर्मेशन, तुम्हाला बदल दिसतोय ते पाहून विजयजी. बट एक मी सांगू शकतो, आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो, राईट? ऍज अ कोच वी कॅन गाईड यू. बट तुम्ही स्वतः जे प्रॅक्टिस, ती अंमलबजावणी असेल किंवा ते स्वतः प्रॅक्टिस तुम्ही करत आहात. सो इट इज यू की जे बरोबर. ह्या प्रॅक्टिसेसला अप्लाय करतंय आणि प्रॅक्टिसेस तुम्ही स्वतः अंमलात आणून स्वतः तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत आहात. सो असंच आपल्याला हो. प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे, प्रॅक्टिस अप्लाय करत राहायचं आहे. आणि लिव्हिंग टीमसाठी काही मेसेज तुम्हाला तुमच्याकडून, कसं पूर्ण कसं? टीमसाठी तुमचा काही तुमच्याकडून संदेश द्यायचा आहे, आमच्या टीमसाठी काही सांगायचं आहे? नाही, बाकी तुमचं हॅपी लिव्हिंगचं चांगलं आहे सर्व मार्गदर्शन, कोचिंग सर्व सुंदर आहे. फक्त आता व्हेरी आपले गुड. मराठीमध्ये जरा प्रायोरिटी ना थोडस. आता तुम्ही हम्म. आहे, पण हम्म. सर्व आज बाकीचे जे आहेत मॅक्सिमम हम्म. आता मध्ये हो अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर विस्तार करायला पाहिजे, असं माझं येस. कंपनीचे कोण असतील प्रमुख किंवा तुमचं मॅनेजमेंट, त्यांना विनंती आहे की आता हे मोबाईलच्या अतिवापरामुळं
आणि या सोशल मीडियाच्या सगळ्या याच्यामुळे भविष्यात राईट. हे कोचिंगचं मार्गदर्शनाचं गरज भासणारच आहे. ग्रेट. भासणारच आहे म्हणजे येस. येस. गरजेचंच येस. होणार आहे नक्की. ते. त्याच्यामुळं ते आपल्या तिथं गरजेचं आहे आणि आपली सर्व टीम अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत राहून मार्गदर्शन करत आहे. नक्कीच. नक्कीच. सो धन्यवाद. आम्ही याच्यावरती विचार करू नक्की, विजयजी. याच्याशिवाय जे लोक एन्झायटी मध्ये आहेत त्यांना काय तुमच्याकडून मेसेज द्यायला आवडेल का? हॅपी लिव्हिंग टीमला त्यांना तुम्हाला रिकमेंड करायला किंवा जॉईन करायला सांगायचं असेल तर तुम्ही सांगाल का त्यांना? अ, नक्कीच मी इतर आपल्या सोशल माध्यमांमधून इतर आपल्या मेडिटेशनच्या संदर्भातले व्हिडिओ शोधत असताना सर्च करत असताना आपली हॅपी लिव्हिंगची जाहिरात त्याच्यावर फ्लॅश होत होती आणि त्याच्यामुळं मला ते मी ते त्याच्यावर हे केलं पुढची मोर इन्फो घेण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न केला अधिक माहिती घेण्याचा त्याच्यामुळं मी यांच्या ऑनलाईन माध्यमातून संपर्कात आलो आणि ज्यांना अशी एन्झायटीच्या संदर्भातली किंवा आपल्या मानसिक आरोग्याच्या संदर्भातले जर समस्या असतील तर त्यांनी नक्कीच हॅपी लिव्हिंगच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण आपली नियमित साधना किंवा प्रॅक्टिस करून आपल्या आरोग्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. मी एवढं सर्वांना म्हणजे विशेषतः त्यांना आरोग्याच्या समस्या असतील तर त्यांनी या कोचिंगचा किंवा या मार्गदर्शनाचा हॅपी लिव्हिंगच्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. ग्रेट विजयजी. सो थँक्यू सो मच फॉर तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करण्यासाठी. धन्यवाद. येस. थँक्यू अगेन. थँक्यू.